प्रिय बंधू आणि भगिनींनो, सविनय जय भीम. आज आहे 4 एप्रिल 2026. म्हणजेच आपणा सगळ्यांची माता रमाई यांच्या लग्नाचा वाढदिवस. 120 वर्षापूर्वी या मातेचं आजच मुंबईतील एका फिश मार्केटमध्ये विवाह झाला होता. बाबासाहेब यांच्या कर्तृत्वाबद्दल आज प्रचंड प्रमाणात बोललं जातं आहे, लिहिलं जातं आहे. परंतु या कर्तृत्वाच्या पाठीमागं जे निशब्द असं जे व्यक्तिमत्व उभं होतं, ज्यानं बाबासाहेबांना घडवलं, त्या माता रमाईबद्दल मात्र फारच कमी प्रमाणात लिहिलं गेलं आहे, लिहिलं जात आहे. अशा अवस्थेमध्ये आतापर्यंत अनेकांनी बाबासाहेबांच्यावर अनेक ग्रंथ लिहिलेत, वेगवेगळ्या भाषेत लिहिलेत. 100-150पेक्षा जास्त आहेत. मग त्या धनंजय कीर असतील, बापूसाहेब कांबळे असतील किंवा खैरमोडे असतील, अशा नामवंत लोकांनी बाबासाहेबांच्यावर लिहिलं आहे. परंतु बाबासाहेबांच्या आयुष्य घडवणाऱ्या माता रमाई यांच्याबद्दल मात्र अत्यंत कमी प्रमाणात लिहिलं गेलं आहे. विशेषतः त्यांची जन्मतारीख नेमकी कोणती होती, त्यांचं लग्न कुठं झालं, कोणत्या अवस्थेत झालं वगैरे वगैरे नाही. ह्याने मी अस्वस्थ झालो होतो आणि त्यामुळेच मी प्रयत्न करून या लग्नाची तारीख तसंच त्यांच्या विवाहाची तारीख आणि विवाहाचं स्थळ मी संशोधित केलं. आज 120 वर्षानंतरसुद्धा आपण पाहतो आहे की बाबासाहेबांची पावलं ज्या ज्या ठिकाणी उमटली त्या ठिकाणी स्मारकं उभी राहणार आहेत. परंतु त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण म्हणजे विवाह हा ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मात्र कोणत्या प्रकारचं स्मारक आजही उभारलं जात नाही. यासाठी अनेक स्तरावर मी प्रयत्न केले. परंतु आंबेडकरी जनतेचा, ज्याला आपण जनरेटा म्हणतो, तो जनरेटा कमी पडल्यामुळे आजपर्यंत यांचं स्मारक झालेलं नाही. काही मंडळींनी मी दिलेली तारीख मान्य करतात, पण मी दिलेलं स्थळ ते मान्य करत नाही. त्यामुळे कदाचित ही अडचण आणू शकत असेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत माता रमाई यांचा विवाह ज्या हबीब मार्केटमध्ये, म्हणजे भायखळा स्टेशनच्या, मुंबईतील भायखळा स्टेशनच्या पश्चिमेकडील सुंदर गल्लीच्या जवळ हा जो विवाह झाला होता, त्याचं स्मारक लवकर व्हावं म्हणून महानगरपालिका, सरकार यांच्याकडे सगळ्यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्याची कोणी नोंद घेत नाही किंवा त्याच्यावर कोणी विचार करायला तयार नाहीत. अशा अवस्थेत मी आंबेडकरी जनतेला एक विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून एक जनलढा उभारला पाहिजे, रस्त्यात आलं पाहिजे आणि तुमच्या आणि माझ्या या मातेचं, तर बाबांचं हे विवाहाचं स्मारक या ठिकाणी उभं राहील अशी आपण काळजी घेतली पाहिजे किंवा त्या दृष्टीनं लढा उभारला पाहिजे. हा लढा शक्य तितक्या लवकर व्हावा अशी अपेक्षा आहे. यावर्षी तर बाबासाहेबांच्या जन्मलढ्याला 100 वर्ष होत आहेत आणि फुलेंच्या जन्माला 200 वर्ष होत आहेत. किमान या वर्षाचं महत्त्व अधोरेखित करून तरी यावर्षी महाराष्ट्र शासनानं याच्यावर लक्ष केंद्रित करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आहे. ह्या ज्या तारखा आहेत त्या तारखांच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, झालेले आहेत. परंतु मी माझ्या बाबांची रामू नावाचं हे जे माझं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मी अनेक पुराव्यासह हे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं हे केवळ पुस्तक नाही तर हा एक दस्तऐवज आहे आणि तो आंबेडकरी कुटुंबातील प्रत्येक माणसाच्या वाचला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, अशी माझी मनीषा आहे. कृपया पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की आपण सगळे मिळून बाबासाहेबांची स्मारकं जशी होत आहेत तशाच माता रमाईची देखील काही ठिकाणी स्मारकं झाली आहेत. परंतु अत्यंत महत्त्वाचं असं स्मारक अजून झालं नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया.
मी आपल्याबरोबर आहे, आपणही माझ्याबरोबर असावं अशी मी आपल्या सगळ्यांना